नमस्कार भावी शिक्षक मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट्टा हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, बीएड अँड ELCT कॅप राऊंड फर्स्ट साठी आज कॉलेज अलॉटमेंट होणार आहे आणि ही कॉलेज अलॉटमेंट किती वाजता होणार आहे आणि ती कुठे चेक करायची याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, पवित्र पोर्टलद्वारे भरती होत असल्यापासून बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फ्री मध्ये म्हणजे विदाउट डोनेशन आता जॉब भेटत आहेत आणि त्यामुळे बीएड कडे परत विद्यार्थ्यांचा कल हा वाढलेला आहे. आणि यावर्षी तुम्ही जर पाहिलं तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सीईटीची एक्झाम दिली आणि त्यापैकी 76,030 विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड फर्स्ट आणि सेकंड साठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्यापैकी एकूण 71,650 विद्यार्थ्यांनी फॉर्म लॉक केले होते आणि या 71,650 पैकी फक्त डॉक्युमेंट व्हेरीफाईड ज्यांचे डॉक्युमेंट बरोबर आहेत असे 62,340 विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाईड झाले आणि या 62,340 विद्यार्थ्यांपैकी फक्त ऑप्शन फॉर्म जे आहेत ते 52,875 विद्यार्थ्यांचे लॉक झालेले आहेत आणि एकूण 470 कॉलेज या ठिकाणी अप्रूव्ड आहेत आणि त्याच्यापैकी 35,585 जागा या कॅप थ्रू भरलेल्या जाणार आहेत. तर आता या 35,585 जागांचं अलॉटमेंट हे आज होणार आहे. तर आता मग हे केव्हा होणार, तर तुम्ही या ठिकाणी शेड्यूल पाहत असाल तर आता 9/8/2025 ला अल्फाबेटिक लिस्ट डिक्लेअर झाली होती. त्यानंतर 14/8/2025 ला फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झाली. त्यानंतर तुम्ही 15/8/2025 ते 18/8/2025 कॉलेज ऑप्शन फॉर्म भरून घेतलेले आहेत आणि आता अलोकेशन राऊंड फर्स्ट म्हणजेच कॉलेज अलॉटमेंट 21/8/2025 रोजी या ठिकाणी सायंकाळी 5 वाजता पब्लिश होईल असा टायमिंग दिलेला आहे. पण मित्रांनो, याच टायमिंगला होईल याची शक्यता कमी आहे कारण भरपूर विद्यार्थी आहेत. त्यामुळे हा टायमिंग कमी जास्त होऊ शकतो. रात्री 8 पर्यंत देखील हा रिझल्ट पुढे डिले होऊ शकतो. म्हणजेच तुम्हाला 5 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंत केव्हाही सीईटी सेल द्वारे डिक्लेअर होऊ शकतं आणि ज्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे त्यांना मेसेज देखील सीईटी सेल कडून येतो. कॉलेज अलॉटमेंट जसं होईल तसं तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे इन्फॉर्म करण्यात येईल. तर मित्रांनो, मग हा रिझल्ट कुठं पाहायचा, तर तुम्हाला रिझल्ट देखील याच वेबसाईट वरती पाहायचा आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आता इथं तुम्ही पाहत असाल चेक अलॉटमेंट ऑब्लिक वॅकन्सी. इथं आणखीन दोन तुम्हाला रिपोर्ट खाली 2 कॉलम भेटतील. एक म्हणजे इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट, ज्याच्यामध्ये एखाद्या कॉलेजमध्ये टोटल किती विद्यार्थ्यांना ऍडमिशन किंवा अलॉटमेंट झालेली आहे, त्यांचे पर्सेंटाइल काय आहे, त्यांची कॅटेगरी काय आहेत हे तुम्हाला भेटेल. आणि कॅन्डिडेट अलॉटमेंट, त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून देखील सर्च करता येणार आहे. परंतु ही सुविधा जी आहे ते फक्त तुम्हाला पीसी किंवा लॅपटॉप मध्ये भेटेल. तुम्हाला जर कॉलेज अलॉटमेंट झालंय का नाही हे पाहायचं असेल दुसऱ्या पद्धतीनं, तर तुम्हाला कॅन्डिडेट लॉगिन मध्ये जायचं आहे आणि कॅन्डिडेट लॉगिन मध्ये तुम्ही जसं जाल तर डॉक्युमेंट व्हेरीफाईडच्या खाली तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट झालं असेल तर त्या कॉलेजचं नाव हे दिसणार आहे. हे कसं पाहायचं आहे हे आपण संध्याकाळी जेव्हा हे कॉलेज अलॉटमेंट होईल तेव्हा तुम्हाला मी व्हिडिओद्वारे सांगणार आहे. तर मित्रांनो, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. असेच नवीन माहितीपूर्ण अपडेट तुम्हाला भेटत राहतील. धन्यवाद.